Hello students, in previous lecture we have studied the topic sedative and hypnotic drugs. In this topic we have studied about definition of sedative and hypnotic drugs, difference between sedative and hypnotic, its classification, then its pharmacological action, mechanism of action, adverse effect, therapeutic uses, etc. Let's start with next subtopic, that is anti-epileptic drugs. Epilepsy is a neurological disorder characterized by paroxysmal, short, recurrent, periodic attack of motor, sensory or psychological malfunction. इपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे तो नर्व सेलचा, न्यूरॉनचा डिसऑर्डर आहे, नर्वशी रिलेटेड डिसऑर्डर आहे, कॅरेक्टराइज्ड बाय पॅरोक्झिस्मल शॉर्ट रिकरंट पिरियॉडिक अटॅक ऑफ मोटार, सेन्सरी और सायकोलॉजिकल मालफंक्शन. म्हणजे मोटार किंवा सेन्सरी न्यूरॉन्स आहेत यांच्यामध्ये अटॅक येणे, अटॅक और अचानकपणे काही अचानक त्याच्यामध्ये बदल होणे, अटॅक और मोटार, सेन्सरी और सायकोलॉजिकल मालफंक्शन्स. पॅरोक्झिस्मल मीन्स व्हॉट? पॅरोक्झिस्मल मीन्स सडन, अचानकपणे. शॉर्ट म्हणजे कमी ड्युरेशनमध्ये, म्हणजे त्याचा कालावधी येण्याचा हा पटकन अचानक असतो आणि त्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन हे कमी असतं, ड्युरेशन. देन रिकरंट मीन्स, रिकरंट म्हणजे तो एकदा आल्यानंतर पुन्हा पुन्हा येऊ शकतो, परत परत येऊ शकतो, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. पिरियॉडिक अटॅक ऑफ मोटार, सेन्सरी और सायकोलॉजिकल मालफंक्शन. पॅरोक्झिस्मल मीन्स सडन, शॉर्ट, कमी स्वरूपाचा, रिकरंट परत परत येऊ शकतो. पिरियॉडिक म्हणजे एका विशिष्ट टाईममध्ये, पिरियॉडिक अटॅक ऑफ मोटार, सेन्सरी और सायकोलॉजिकल मालफंक्शन. इपिलेप्सी इज एक्साइटेबिलिटी डिसऑर्डर ऑफ सिरेब्रल कॉर्टेक्स. सिरेब्रल कॉर्टेक्स हा ब्रेनचा पार्ट आहे. सिरेब्रमचा जो कॉर्टेक्स आहे, सिरेब्रम ब्रेन, त्याच्यामध्ये जो कॉर्टेक्स पार्ट आहे त्याच्यामधील जे सेल्स असतात त्या एक्सायटेड होणे म्हणजे ॲक्टिवेट होणे, त्याच्यामुळे इपिलेप्सी येऊ शकते. या कंडिशनमध्ये सेल ही एक्साइट होते. एपिलेप्सी इज एक्साइटेबिलिटी डिसऑर्डर ऑफ सिरेब्रल कॉर्टेक्स. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय seizures of loss of consciousness with or without characteristic body movement, that is convulsion. It occurs due to injury to neuron. मग या कंडिशनमध्ये, या सीझर्समध्ये, इपिलेप्टिक कंडिशनमध्ये सीझर्स प्रोड्यूस होतात, म्हणजे फिट येणे. या कंडिशनमध्ये लॉस ऑफ कॉन्शियसनेस, लॉस ऑफ पेशंट बेशुद्ध होतो, विथ ऑर विदाउट कॅरेक्टरिस्टिक बॉडी मुवमेंट. मग एखाद्या वेळी त्याच्यामध्ये बॉडी मुवमेंट येऊ शकतात किंवा बॉडी मुवमेंट नसतात. बॉडी मुवमेंट म्हणजे हातापायांची हालचाल होऊ शकते किंवा डोक्याची हालचाल होऊ शकते. अनकॉन्शियसनेस विथ ऑर विदाउट कॅरेक्टरिस्टिक बॉडी मुवमेंट, दॅट इज कन्व्हल्जन. या बॉडी मुवमेंटला म्हटलं जातं कन्व्हल्जन. इट ऑकर्स ड्यू टू इंजुरी टू न्यूरॉन. काही वेळा जन्माच्या वेळी किंवा काही ॲक्सिडेंटल कंडिशनमध्ये किंवा एखादं ट्यूमर असेल ब्रेनमध्ये, तर त्यावेळी त्या ब्रेनला इंजुरी झालेली असते आणि त्या इंजुरीमुळे ही इपिलेप्सी प्रोड्यूस होते. इट ऑकर्स ड्यू टू इंजुरी टू न्यूरॉन. कॉजेस ऑफ इपिलेप्सी. फर्स्ट इज ब्रेन डॅमेज ॲट दी बर्थ. ॲट दी टाईम ऑफ बर्थ, ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी जर ब्रेनला जर डॅमेज झाला असेल तर, किंवा त्याच्यामध्ये फिटल जेव्हा ग्रोथ होत असते तेव्हा जर ब्रेन डॅमेज असेल तर त्यावेळी त्याच्यामुळे इपिलेप्सी प्रोड्यूस होऊ शकते. नेक्स्ट, हेड इंजुरी, डोक्याला दुखापत झाली असेल तर इपिलेप्सी होऊ शकते. ब्रेन ट्यूमर, ब्रेनमध्ये न्यूप्लाझम प्रोड्यूस झाला असेल किंवा ट्यूमर प्रोड्यूस झाला असेल, मग तो बिनाईन स्वरूपाचा असला तरी त्याच्यामध्ये इपिलेप्सीची
इपिलेप्सीचा धोका असू शकतो. देन ब्रेन इन्फेक्शन, ब्रेनमध्ये पॅथोजेनिक इन्फेक्शन फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियल प्रोटोझोल इन्फेक्शन जर असेल तर त्याच्यामुळे इपिलेप्सी होऊ शकते. ब्रेन ट्रॉमा, ॲक्सिडेंटल कंडिशनमध्ये ब्रेन ट्रॉमा जर ब्रेनला दुखापत झाली असेल तर अशावेळी इपिलेप्सीचा धोका असतो. देन मेंटल स्ट्रेस, एखाद्या पेशंटला मेंटली काही टेन्शन असेल की चिंता असेल, स्ट्रेस असेल तर त्यावेळी इपिलेप्सी होऊ शकते. नेक्स्ट टाईप्स ऑफ इपिलेप्सी. फर्स्ट जनरलाइज सीझर. ह्याचे 3 मेन टाईप्स आहे, एक जनरलाइज, देन पार्शल आणि स्टेटस इपिलेप्टिकस. फर्स्ट जो मेन टाईप आहे तो जनरलाइज सीझर. त्याच्यामध्ये 4 टाईप येतात. फर्स्ट इज जनरलाइज टोनिक क्लोनिक और ग्रँड मल इपिलेप्सी. जनरलाइज सीझर म्हणजे काय, जो ब्रेनच्या ओव्हरऑल पार्टला कुठेही होल पार्टला इपिलेप्सी प्रोड्यूस होऊ शकते किंवा सीझर्स प्रोड्यूस होऊ शकतात, मग त्याला म्हटलं जातं जनरलाइज सीझर. पार्शल सीझर म्हणजे काय, तर स्पेसिफिक ब्रेनचा जो एरिया आहे त्या ब्रेनच्या एरियाला जर सीझर प्रोड्यूस होत असतील तर त्याला पार्शल इपिलेप्सी म्हटलं जातं. पाहूया जनरलाइज सीझर. फर्स्ट जनरलाइज टोनिक क्लोनिक और ग्रँड मल इपिलेप्सी. जनरलाइज टोनिक क्लोनिक मीन्स व्हॉट, टोनिक जनरलाइज म्हणजे होल पार्टला ब्रेनला कुठे होऊ शकतो. टोनिक म्हणजे काय, बॉडीचं कॉन्ट्रॅक्शन होतं, स्टिफनेस प्रोड्यूस होतो, म्हणजे त्या शरीरामध्ये ताठपणा येतो, त्याची काही हालचाल कडकपणा येतो त्या शरीरामध्ये, त्याला म्हटलं जातं स्टिफनेस किंवा कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं बॉडीचं, त्याला म्हटलं जातं टोनिक. क्लोनिक म्हणजे काय, बॉडीची फास्ट किंवा रॅपिड मूवमेंट होते. क्लोनिक कंडिशनमध्ये जर्किंग ऑफ बॉडी म्हणजे हातापायांची फास्ट हालचाल होणे किंवा रॅपिड हालचाल होणे, आणि ही हालचाल इनव्हॉल्युंटरी स्वरूपाची असते, अनैच्छिक स्वरूपाची असते. तो पेशंट स्वतःच्या इच्छेने करत नाही, म्हणजेच ती इनव्हॉल्युंटरी स्वरूपाची असते. टोनिकमध्ये कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस होतं, स्टिफनेस प्रोड्यूस होतो, आणि क्लोनिक म्हणजे जर्किंग म्हणजेच फास्ट ऑर रॅपिड मूवमेंट ऑफ लिम्स ऑर हेड, त्याला म्हटलं जातं क्लोनिक. मग जनरलाइज टोनिक क्लोनिकमध्ये कॉन्ट्रॅक्शन पण होऊ शकतं किंवा जर्किंगसुद्धा होऊ शकतं, और ह्याला म्हटलं जातं ग्रँड मल इपिलेप्सी. इट इज व्हेरी कॉमन अँड ऑफ लास्ट 1 to 2 मिनिट. ड्युरेशन इज 1 to 2 मिनिट, आणि कॉमन टाईप आहे. Symptoms are clonic jerking followed by prolonged sleep and CNS depression. Generalized tonic-clonic epilepsy चे symptoms आहे clonic jerking. Clonic jerking means sudden involuntary movement of the body. Clonic jerking followed by prolonged sleep produce होणे, and CNS हा डिप्रेस होतो, त्याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेस होते. नेक्स्ट ॲब्सेन्स और पेटिट मल इपिलेप्सी. ॲब्सेन्स सीझरमध्ये ड्युरेशन इज लास्ट फॉर हाफ मिनिटसाठी ड्युरेशन असतं. इट इज जनरली ऑकर इन चिल्ड्रन, लॉस ऑफ कॉन्शियसनेस विथ लिटल बायलॅटरल जर्किंग. ॲब्सेन्स और पेटिट मल इपिलेप्सीमध्ये हे चिल्ड्रनमध्ये कॉमन असतं, आणि याच्यामध्ये सिम्पटम्स काय असतात, अनकॉन्शियसने तो पेशंट बेशुद्ध होतो, विथ लिटल बायलॅटरल जर्किंग. बायलॅटरल म्हणजे दोन्ही बाजूची इनव्हॉल्युंटरी बॉडी मूवमेंट होते. बायलॅटरल म्हणजे समजा दोन्ही पायांची किंवा दोन्ही हातांची ही फास्ट किंवा रॅपिड मूवमेंट होणे म्हणजे बायलॅटरल जर्किंग. Bilateral jerking means what? Involuntary rapid movement of both the sides. Next, atonic or akinetic seizure. अटॉनिक या शब्दात काय, टोनिक म्हणजे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होत नाही किंवा स्टिफनेस प्रोड्यूस
होत नाही. और अ कायनेटिक सीझर, अनकॉन्शियसनेस विथ नो मूवमेंट. पेशंट बेशुद्ध होतो, त्याच्यामध्ये काही मूवमेंट होत नाही कारण रिलॅक्सेशन झालेलं असतं, मसल्सचं रिलॅक्सेशन झालेलं असल्यामुळे याच्यामध्ये बॉडी मूवमेंट होऊ शकत नाही आणि अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस होतो. नेक्स्ट मायोक्लोनिक सीझर. मायोक्लोनिक सीझरमध्ये काय होतं, शॉकप्रमाणे मुमेंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिम्स म्हणजे पायांची हालचाल होणे किंवा पूर्ण बॉडीची हालचाल होणे, मुमेंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिम्ब और होल बॉडी. नेक्स्ट मेन टाईप इज पार्शल सीझर. सेकंड टाईप इज पार्शल सीझर. त्याच्यामध्ये फर्स्ट सिम्पल पार्शल सीझर. सिम्पल पार्शल सीझर लास्ट फॉर 1/2 to 1 minute. अर्ध्या ते 1 मिनिटाचा त्याचा ड्युरेशन असतो. कन्व्हल्जन्स आर लोकलाइज्ड इन ए पर्टिक्युलर ग्रुप ऑफ मसल डिपेंडिंग अपॉन एरिया ऑफ सिरेब्रल कॉर्टेक्स इन्व्हॉल्व. एक स्पेसिफिक मसलचा ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल स्केलेटल मसल्स किंवा स्केलेटल मसल किंवा स्मूथ मसल, म्हणजे हे जे मसलचे ग्रुप्स आहेत, मग त्याचं स्पेसिफिक जर मसलच्या ग्रुपमध्ये ह्या कन्व्हल्जन प्रोड्यूस होत असतील तर त्याला सिम्पल पार्शल सीझर असं म्हटलं जातं. कन्व्हल्जन्स आर लोकलाइज्ड इन ए पर्टिक्युलर ग्रुप ऑफ मसल डिपेंडिंग अपॉन एरिया ऑफ सिरेब्रल कॉर्टेक्स इन्व्हॉल्व. सिरेब्रममध्ये डिफरंट एरियाज असतात. त्या एरियाजमध्ये कुठचा एरिया इन्व्हॉल्व आहे, कुठचा एरिया, त्याचा समजा फ्रंटल लोब असेल किंवा म्हणजे डिफरंट लोब्स असतात किंवा एरियाज असतात, या ब्रेनचा कुठचा एरिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामुळे इपिलेप्सी प्रोड्यूस झाली आहे, हे त्याच्यावर डिपेंड असतं. डिपेंड अपॉन एरिया ऑफ सिरेब्रल कॉर्टेक्स इन्व्हॉल्ड. कॉम्प्लेक्स पार्शल सीझर. इन दिस ह्याच्यामध्ये काय होतं, सिम्पटम्स कन्फ्यूज बिहेवियर, पर्पजलेस मूवमेंट, इमोशनल चेंजेस लास्ट फॉर 1 to 2 minute. मग यामध्ये पेशंट काय करतो, त्याचं बिहेवियर, त्याची वागणूक ही कन्फ्यूज असते. कन्फ्यूज असल्यामुळे त्याच्यानंतर त्याची मूवमेंट, बॉडी मूवमेंट ही पर्पजलेस असते, काही कारणाशिवाय बॉडी मूवमेंट होऊ शकते. इमोशनल चेंजेस त्याच्यामध्ये होतात. लास्ट फॉर 1 to 2 minute. ड्युरेशन, ह्याचं जे ड्युरेशन आहे ते 1 to 2 minute असतं. नेक्स्ट स्टेटस इपिलेप्टिकस और स्टेटस इपिलेप्टिक्स. स्टेटस इपिलेप्टिक्समध्ये काय होतं, ड्युरेशन असतं ह्याचं 30 मिनिटांसाठी ह्या सीझर प्रोड्यूस होतो. सीझर्स ऑकर फॉर मॅक्झिमम 30 minutes. कंटिन्युअस इपिलेप्टिक डिस्चार्ज विदाउट रिकव्हरी ऑफ कॉन्शियसनेस. द पेशंट इज इमर्जंटली हॉस्पिटलाइज. ह्याच्यामध्ये काय होतं, कंटिन्युअस इपिलेप्टिक डिस्चार्ज, कंटिन्युअस सीझर प्रोड्यूस होत राहतात. पिरियॉडिकली कंटिन्युअस इपिलेप्टिक डिस्चार्ज म्हणजे सीझर्स प्रोड्यूस होत राहतात विदाउट रिकव्हरी ऑफ कॉन्शियसनेस. मग तो पेशंट पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो, त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस येऊ शकत नाही, म्हणजे 30 मिनिट ह्याचा ड्युरेशन असतो. मग ही एक डेंजर किंवा सेव्हिअर स्वरूपाचं स्टेटस इपिलेप्टिक असा हा टाईप असल्यामुळे त्या पेशंटला हॉस्पिटलाइज करावं लागतं, इमर्जंटली हॉस्पिटलाइज करावं लागतं. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. फर्स्ट गाबा अगोनिस्ट. गाबा अगोनिस्ट म्हणजे काय, गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड हा एक रिसेप्टर आहे गाबा, आणि तो इनहिबिटरी रिसेप्टर आहे. इनहिबिटरी रिसेप्टर म्हणजे काय, तो सेलला डिप्रेस करण्यासाठी ॲक्ट होतो, किंवा जेव्हा एखादा ड्रग त्या रिसेप्टरला बाइंड होतो तेव्हा सेल डिप्रेस होते, म्हणून त्याला म्हटलं जातं इनहिबिटरी रिसेप्टर. गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड दॅट इज गाबा इज इनहिबिटरी रिसेप्टर. गाबा अगोनिस्ट म्हणजे काय, जे ड्रग्स गाबाला मिमिक करतात, म्हणजे त्या गाबा रिसेप्टरला स्टिम्युलेट करतात किंवा त्या गाबा रिसेप्टरची स्टिम्युलंट ॲक्शन प्रोड्यूस करतात किंवा सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात, या ड्रग्सना म्हटलं जातं
GABA agonist. Examples फेनोबार्बिटॉन, डायझेपाम, क्लोबाझेपाम. फेनोबार्बिटॉन हा एक बार्बिच्युरेटचा एक्झाम्पल आहे. डायझेपाम, क्लोबाझेपाम हे बेन्झोडायझेपाइन्सचे एक्झाम्पल आहे. हे सर्व ड्रग्स तुम्ही सिडेटिव्ह हिप्नॉटिक टॉपिकमध्ये शिकला आहात. नेक्स्ट इज गाबा ॲनालॉग. गाबा ॲनालॉग ड्रग जे आहेत ते गाबाला रिलीज किंवा स्टिम्युलेट करतात. गाबा गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिडला रिलीज करतात. त्या गाबा ॲनालॉग्स फॉर एक्झाम्पल त्याचे गाबा पेंटिन हा गाबा ॲनालॉग आहे. नेक्स्ट गाबा पोटेन्शिएटर, गाबाला पोटेन्शिएट करणारे ड्रग्स फॉर एक्झाम्पल विगाबॅट्रिन. गाबा पोटेन्शिएटर विगाबॅट्रिन. नेक्स्ट सोडियम चॅनल इनिबिटर. जे ड्रग्स सोडियम चॅनल्सना इनिबिट करतात त्यांना सोडियम चॅनल इनिबिटर म्हटलं जातं. ते ड्रग्स कसे ॲक्ट होतात तर सोडियम इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिवेशन ऑफ सेल और एक्सायटेशन ऑफ सेल. सोडियम कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? सेल ॲक्टिवेशन. मग तो सोडियम सेलमध्ये कसा जातो? सोडियम चॅनलमार्फत सोडियम सेलमध्ये जातो आणि त्याच्यामुळे सेल ॲक्टिवेट होण्यास मदत होते. मग जर सोडियम चॅनल्सना इनिबिट केलं तर सोडियम हा सेलमध्ये प्रोड्यूस होऊ सेलमध्ये एंटर होऊ शकणार नाही. तो एंटर होऊ न शकल्यामुळे सेल स्टिम्युलेट होऊ शकणार नाही. म्हणून सोडियम चॅनल इनिबिटर काय करतात? सोडियमच्या चॅनल्सना इनिबिट करतात जेणेकरून सोडियमची एंट्री ही सेलमध्ये होऊ शकत नाही. सोडियमची एंट्री सेलमध्ये होऊ न शकल्यामुळे सेल ॲक्टिवेट होऊ शकत नाही आणि त्यामुळे सेल ही डिप्रेज होते. सोडियम चॅनल इनिबिटर्स इनिबिट सोडियम चॅनल सो देर इज नो एंट्री ऑफ sodium in the cell. Example phenytoin, sodium valproate, carbamazepine. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे कॅल्शियमच्या चॅनल्सना ब्लॉक करतात म्हणजे कॅल्शियमच्या एंट्रीला रेस्ट्रिक्ट करतात किंवा अपोज करतात. एक्झाम्पल इथोसक्सिमाइड. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स कसं काम करतात तर ते कॅल्शियम चॅनल्सना ब्लॉक केल्यामुळे कॅल्शियमची एंट्री होऊ शकत नाही आणि कॅल्शियम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. सेलचं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. मग कॅल्शियम चॅनल जे ब्लॉक झाल्यामुळे कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे कॅल्शियम हा सेलचं कॉन्ट्रॅक्शन करू शकत नाही. त्या सेलचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. म्हणून कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स काय करतात? त्या चॅनल्सला ब्लॉक करून सेलला डिप्रेस करतात, सेलला रिलॅक्स करतात. नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ फर्स्ट बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेटचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्ही सिडेटिव्ह हिप्नॉटिक ड्रगमध्ये पाहिलं आहे. परत एकदा पाहूया बार्बिच्युरेट कसे ॲक्ट होतात. दीज आर अगोनिस्ट ऑफ गाबा ए रिसेप्टर. गाबा ए रिसेप्टर म्हणजे गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड ए रिसेप्टर. हा रिसेप्टर काय असतो? इनिबिटरी इन नेचर असतो, इनिबिटरी असतो म्हणजे तो सेलला डिप्रेस करण्यासाठी मदत करतो. म्हणजे जेव्हा एखादा ड्रग गाबाला बाइंड होऊन ॲक्ट होतो तेव्हा तो सेलला डिप्रेस करतो. दीज आर दी अगोनिस्ट ऑफ गाबा ए रिसेप्टर. दिस रिझल्ट इन टू ओपनिंग ऑफ क्लोराइड चॅनल. Chloride channel stabilize nerve membrane, hence passage of nerve impulse does not occur. याच्यामध्ये काय होतं? गाबाला बार्बिच्युरेट बाइंड होतात तेव्हा सेलची म्हणजे नर्व सेलमध्ये क्लोराइड चॅनल हे ओपन होतात. क्लोराइडची एंट्री झाल्यामुळे क्लोराइड काय करतात? नर्वची जी मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे तिला स्टेबलाइज करतात. ती स्टेबिलाइज झाल्यामुळे ॲक्टिवेट होऊ शकत नाही. हेन्स पॅसेज ऑफ नर्व इम्पल्सेस डज नॉट अकर. म्हणजे एका नर्वकडून दुसऱ्या नर्वकडे नर्व इम्पल्सेस पास होऊ शकत नाहीत. सोडियम चॅनल इनिबिटर. नेक्स्ट इज सोडियम चॅनल इनिबिटर. इट इनिबिट्स voltage sensitive sodium channels in neuron.
सोडियमची एंट्री ही रोखली जाते. इट प्रिव्हेंट एंट्री ऑफ सोडियम चॅनल इन दी सेल. कशी रोखली जाते? तर चॅनलला ब्लॉक केलं जातं. ज्या चॅनलमार्फत सोडियम हा सेलमध्ये एंट्री करतो त्या चॅनलला ब्लॉक केलं जातं, जेणेकरून सोडियम हा सेलमध्ये पोचू शकत नाही. आणि सोडियम इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिवेशन ऑफ सेल. सोडियम जर सेलमध्ये पोचू न शकल्यामुळे सेल ही ॲक्टिवेट होऊ शकत नाही. सेल जेव्हा ॲक्टिवेट होऊ शकत नाही तेव्हा डिपोलरायझेशन होत नाही, म्हणजेच नर्व इम्पल्सेस हे जनरेट होत नाहीत किंवा नर्व इम्पल्सेस एका सेलपासून दुसऱ्या सेलपर्यंत पोचू शकत नाहीत. Sodium channel inhibitors inhibit voltage sensitive sodium channels in neurons. They inhibit depolarization. Next, calcium channel inhibitors. It prevents seizures by inhibiting voltage sensitive calcium channel in neurons. They inhibit depolarization. Calcium channel ला इनिबिट करणारे हे ड्रग्स असतात. कॅल्शियम आयन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. इट प्रिव्हेंट सीझर बाय इनिबिटिंग व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल इन न्यूरॉन्स. म्हणजे काय? कॅल्शियम चॅनल इनिबिट काय करतात? व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल्स, जे कॅल्शियम चॅनल्स आहेत त्यांना इनिबिट करतात, जेणेकरून कॅल्शियम जो आहे तो सेलमध्ये जाऊ शकणार नाही. आणि सेलमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे, डिफिशियन्सी असल्यामुळे सेल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे डिपोलरायझेशनला इनिबिट केलं जातं. सेल ॲक्टिवेट होऊ शकत नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. सेल ही रिलॅक्स होते किंवा डिप्रेस होते. नेक्स्ट, गाबा ॲनालॉग्स जे गाबाला रिलीज करतात. गाबापेंटिन रिलीजेस गाबा इन ब्रेन. गाबाला ब्रेनमध्ये रिलीज करण्यासाठी मदत करतात हे ड्रग्स गाबा ॲनालॉग्स. फॉर एक्झाम्पल गाबापेंटिन. नेक्स्ट, डोसेज ऑफ द ड्रग. इथे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत प्रत्येक अँटीइपिलेप्टिक ड्रग्सची आणि त्याचा डोस दिलेला आहे कसा घ्यायचा तो ड्रग. फेनोबार्बिटॉन 60 mg orally in divided doses. Primidone 250 to 500 mg orally. Phenytoin 100 mg orally. Sodium valproate 500 mg orally. Carbamazepine 200 mg orally. Clonazepam 0.5 mg orally or 1 to 2 mg intravenously. Ethosuximide 20 to 30 mg per kg orally. नेक्स्ट, ट्रीटमेंट ऑफ स्टेटस इपिलेप्टिक्स. स्टेटस इपिलेप्टिक्स हा एक डेंजर किंवा सिव्हिअर स्वरूपाचा इपिलेप्सीचा एक टाईप आहे. या कंडिशनमध्ये पेशंटला इमर्जंटली हॉस्पिटलाइज करावं लागतं, कारण याच्यामध्ये पेशंट हा अर्ध्या तासापेक्षा जास्त हा अनकॉन्शियस होतो, अनकॉन्शियस बेशुद्ध पडतो. मग त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस प्रोड्यूस होत नाही आणि त्याच्यामध्ये या पेशंटमध्ये अटॅक्स हे पिरियॉडिकली अटॅक येत राहतात, पण कॉन्शियसनेस येऊ शकत नाही. कंटिन्युअस अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस होतो. मग अशा वेळी त्या पेशंटला इमर्जंटली हॉस्पिटलाइज करावं लागतं. पेशंट शुड बी हॉस्पिटलाइज फॉर प्रॉपर ट्रीटमेंट. डायझेपाम 10 mg इंट्रावेनसली फॉर 5 मिनिट बाय स्लोविंग इन्फ्युजन. मग याच्यामध्ये ड्रग थेरपी स्टेटस इपिलेप्टिक्समध्ये काय द्यावी लागते? डायझेपाम. डायझेपाम इज अ एक्झाम्पल ऑफ बेन्झोडायझेपाइन्स. डायझेपाम 10 mg ड्रग दिला जातो इंट्रावेनसली फॉर 5 मिनिट्स बाय स्लो इन्फ्युजन. स्लो इन्फ्युजनने हा ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला जातो. क्लोनाझेपाम. क्लोनाझेपाम 2 mg हा अल्टरनेटिव्ह टू डायझेपाम ड्रग आहे. तो ॲडमिनिस्टर्ड केला जातो 2 mg IV. क्लोनाझेपाम 2 mg IV for controlling seizures is an alternative to diazepam. Next, phenobarbital 100 to 200 mg intramuscularly or intravenously is administered. Phenobarbital is an example of barbiturate.
Phenobarbital 100 to 200 mg intramuscular or intravenous is administered. Next, generalized measure include maintenance, airway, O2 therapy, electrolyte infusion, BP monitoring is also required. मग ड्रग थेरपी शिवाय आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागते त्या पेशंटला. मग त्या पेशंटला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो का, व्हेंटिलेशन व्यवस्थित होतं आहे का हे पाहिलं जातं. मेंटेनन्स ऑफ एअरवे, O2 थेरपी, मग इलेक्ट्रोलाइट इन्फ्युजन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट डिफिशियन्सी झालेली असते त्यामुळे इलेक्ट्रोलाइट हे इन्फ्युजनद्वारे ॲडमिनिस्टर्ड केले जातात. नेक्स्ट BP मॉनिटरिंग, मग त्याचा पिरियॉडिकली परत त्याचा BP हा मॉनिटर केला जातो, चेक केला जातो. मग ही त्याची झाली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट. मग त्या पेशंटची ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. ड्रग व्यतिरिक्त काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली जाते त्या पेशंटला, ती अशा प्रकारची दिली जाते. सो हियर ड्रग ॲक्टिंग ऑन epilepsy condition. This topic is completed. In next lecture we have to study about opioid analgesic drugs. In this lecture, if you have any questions or queries, then you can contact with me. Thank you.